नमस्कार माऊली भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी माऊलीचा नवीन संदेश घेऊन आले आहे। आजचा माऊली संदेश खूप सकारात्मक आहे, तुम्हाला आवडेल ही मला खात्री आहे, म्हणून तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका। आता तात्पूर्वी एकच काम तुम्हाला करायचं आहे की महाराजांच्या आवडीचे 2 नामजप आहे, त्या 2 नामजपापैकी एका नामजपाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि स्पर्श केल्यानंतर एक नामजप निवडल्यानंतर महाराज तुमच्यासाठी, माऊली तुमच्यासाठी काय संदेश सांगतात ते ऐकायचं आहे आणि त्यावर तुम्हाला काम करायला सुरुवात करायचं आहे। म्हणजे काम की त्यावर तसं वागायला सुरुवात करायचं आहे, ते विचार आपल्या जीवनामध्ये आणायला सुरुवात करायचं आहे। 100% खात्रीशीर सांगते की हे विचार ऐकून आपले जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही। चला मग जाणून घेऊया की ज्यांनी जय गजानन श्री गजानन नाम जपाला स्पर्श केला आहे त्यांना माऊली काय संदेश देतात। जय गजानन। पाहून दुर्लक्ष करू नका। हा माऊली संदेश तू ऐकलास तर नशीबवान ठरशील। कदाचित ह्या क्षणी तुम्हाला खूप एकटेपणा वाटत असेल, कदाचित काही तुमच्या मनासारखे होत नसेल, पण काळजी करू नका, लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे। या आठवड्यात तुम्हाला असे चमत्कार दिसतील जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा। माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही। चुकीच्या गोष्टी मागे धावू नका, कारण लवकरच मी तुम्हाला आशीर्वाद देईन। तुझा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आताच जय गजानन टाईप करा आणि ज्यांना ह्याची गरज आहे त्यांना हा संदेश शेअर करा, भाग्यवान ठरशील। माऊली म्हणता, चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी। जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत पण बदलते। शांत राहण्यासारखी दुसरे उत्तर नाही आणि माफ करण्यासारखी दुसरी शिक्षा नाही। आयुष्यात पडलेली प्रश्न पाहत पुढे जाण्यापेक्षा त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा। मार्ग सापडेल नाही सापडेल, आहे ती परिस्थिती बदल होण्यासाठी आवश्यक आहे योग्य कर्म। जेव्हा माऊली आपला हात धरता तेव्हा अशक्यही शक्य होते, यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि पुढे वा, पुढे जा। तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा, साथ द्यायला माऊली आहेत ना। सर्व दरवाजे बंद झाले तरी माऊलीच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो। अपेक्षा माऊलीपासून ठेवा, इतर लोकांपासून नाही। अडचणीत असाल माऊली तारतील, एकटे असाल माऊली सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर माऊली दाखवतील। तुझ्या अंतर आत्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही। या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही। जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी। मी कालही होतो, आजही आहे, उद्याही असीन। भिवू नकोस, माझा आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहे। भिवू नकोस, सदैव माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे। जय गजानन श्री गजानन। ज्या माऊली भक्तांनी गण गण गणात बोलते या नामजप मंत्राला स्पर्श केला आहे त्यांसाठी माऊली काय संदेश सांगतात ते ऐकूया। जय गजानन। माऊली प्रेमाने म्हणतात, मी तुझ्या सोबत कायम आहे, मी कोणत्याही रूपात तुझ्या सोबत नेहमी असतो। मी सर्व ठीक करणार आहे, चिंता करणे सोडून दे। माऊली म्हणतात, आयुष्य रडवते पण रडायचं नाही, मी तुमच्या सोबत आहे ही गोष्ट कधी विसरायची नाही। मला माहित आहे सध्या तू खूप काळजीत आहेस, अरे काळजी करू नकोस, आयुष्यात असे अडचणी, अशा अडथळे येतातच। अरे म्हणून धीर सोडायचा नाही, खचून जायचं नाही, याउलट या अडथळ्यांना
तोंड द्यायचं असतं. आपल्या आयुष्यात बळ निर्माण करायचं आणि आयुष्यातले सगळे अडथळे पार करून आपले ध्येय सिद्ध करायचं. तुम्ही नशीबवान आहात म्हणून माऊली संदेश आज तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐका, भाग्यवंत ठराल. माऊली म्हणतात, मी तुझ्यासाठी खूप आशीर्वाद पाठवणार आहे. ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझे नाम स्मरण सदैव तुझ्या ओठावर राहू दे. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. कोणी धनाने श्रेष्ठ तर कोणी पदाने तर कोणी वयाने, पण जे ज्ञानाने श्रेष्ठ आहे त्यांनाच श्रेष्ठ मानले जाते. वेळ नेहमीच तुमच्या पाठीशी असतो, मग तो चांगला असो की वाईट हे तुमच्या कृतीवर अवलंबून असते. नेहमी मोठी स्वप्ने पहा. जरी तुम्हाला चंद्र सापडला नाही तरी चालेल, पण तुम्ही निश्चितपणे आकाश तरी गाठाल. वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल. आपल्याला पाहिजे ते मिळेल. माऊली म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. दिवस वाईट आहेत, आयुष्य नाही. तुझ्या पदाचा, प्रतिष्ठितपणाचा, पैशाचा अहंकार अजिबात करू नको. तुझ्या वाटेला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे, तो सोडवण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नको. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा. पुण्याचेच काम करत जा. मग मी तुला लहान बाळासारखे सांभाळून तुझे लाड करीन. पण जर का लोकांच्या मार्गात अडचणी निर्माण करणार असशील तर मी तुझ्या कमरेत देखील लात मारीन. भिवू नकोस, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. माऊलींचा हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय गजानन टाईप करा. गण गण गणात बोते.